मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज आणि जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। तत्पूर्वी 5 ते 15 जुलै दरम्यान वॉर्डनिहाय 25 स्क्रीनिंग कॅम्प होतील। त्यातून शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचा संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आवाहन करतात। त्याच भावनेतून गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात विविध नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे। विविध आजारांचे निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। फलक लावू नये, शुभेच्छांचे होर्डिंग्स करू नये, परंतु काही सामाजिक जर कार्य केलं तर ते मात्र निश्चित करावं। आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर व दक्षिण नागपूर या 3 विधानसभा क्षेत्रांनी मिळून यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिनानिमित्त एक भव्य असं महाआरोग्य शिबिर घेण्याचं निश्चित केलेलं आहे। या महाआरोग्य शिबिराची खासियत अशी आहे की आम्ही 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये 75 वॉर्ड्स आहे। या 75 वॉर्ड्समध्ये येणाऱ्या 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत पहिल्यांदा स्क्रीनिंग कॅम्प लावतो आहे। स्क्रीनिंग कॅम्पमध्ये पेशंट्सनी यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचं बेसिक जी तपासणी आहे, रोगनिदान जे आहे ते त्या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये होणार आहे। या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये सर्व प्रकारचे जे रोग आहे, मग ज्याच्यामध्ये जनरल सर्जरी असेल, नेत्ररोग असेल, अस्थिरोग असेल, हृदयरोग असेल, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, स्त्रीरोग, त्वचा, गुप्तरोग, मनोविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कर्करोग, मधुमेह अशा इतर सर्व जेवढे रोग असतील त्या सर्व रोगांच्याबद्दल रुग्णांचं स्क्रीनिंग होणार आहे। आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यावेळेला डायग्नोस्टिक होईल, रोगनिदान निश्चित होईल आणि 5 ते 15 झाल्यानंतर त्यांचं डायग्नोस्टिक केलं जाईल। मग ज्याच्यामध्ये समजा त्यांना अल्ट्रासाऊंड सांगितलं, सोनोग्राफी सांगितली, एक्सरे सांगितलं किंवा सिटी स्कॅन सांगितलं, MRI सांगितलं, तर हे सर्व पूर्ण जे आहे ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट निःशुल्करित्या हे संपूर्ण केल्या जाईल। ते झाल्यानंतर जर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही गडबड आहे, कोणाला काही सर्जरीज करायची आहे, मग हृदयरोगाच्या सर्जरीज असतील, कॅन्सरची सर्जरी असेल, बालरोगाच्या असतील, स्त्रीरोगाच्या कुठल्या सर्जरीज असतील, या सर्व सर्जरीज देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही निःशुल्क, मग कितीही मोठी सर्जरी असो ती सर्जरी देखील निःशुल्क पद्धतीने करण्याचं निश्चित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं शिबिर आजपर्यंत नागपुरात झालं नाही। याच्या आधी 2 शिबिरं आम्हीच घेतलेली होती। त्या शिबिरामध्ये देखील 3000 सर्जरीज झाल्या होत्या। यावेळेला जवळपास 10,000 सर्जरीज या अपेक्षित आहे। कॅटरॅक्टपासून तर सर्व इतर सर्जरीज, या सर्व सर्जरीज या ठिकाणी नागपुरामध्ये होतील। मग यामध्ये मेयो हॉस्पिटल असेल, एम्स असेल, GMC असतील, लता मंगेशकर आहे, शालिनीताई मेघे आहे, त्याचप्रमाणे इतर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे। या ठिकाणी या सर्जरीज होतील। नागपुरातले प्रख्यात डॉक्टर, काही मुंबई पुण्याचे प्रख्यात डॉक्टर हे देखील या ठिकाणी येतील आणि या सर्जरीज या ठिकाणी निश्चितपणे करतील। या शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, हृदयरोग, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी,
कान नाक घसा विकार, स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, त्वचा व गुप्तरोग, मनोविकार, श्वसनविकार आणि क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, थायरॉइड तसेच दंतरोग अशा विविध आजारांची तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर आवश्यक ठरणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील. तसेच निवडक आजारांवरील शस्त्रक्रियाही विनामूल्य करून देण्यात येणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. महाआरोग्य शिबिरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI, एंजिओग्राफी, EMG, ECG, 2D इको, मॅमोग्राफी, स्तनाच्या गाठीची तपासणी, BMD, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी तसेच PFT, श्वसन कार्यक्षमता तपासणी अशा अत्याधुनिक निदान चाचण्याही मोफत करण्यात येणार आहेत. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.